चेक. चला मॅच ऑन होते आहे आणि स्ट्रायकर रेंडवर आकाश आणि सूरज ही ओपनिंग पेअर्स मध्ये आपण जोडी पाहतोय आणि गोलंदाजी करण्याकरिता षटक क्रमांक पहिला घेऊन योगेन. पंच्याहत्तर धावेंचं आव्हान आहे आणि चला आता भरपूर वेळ या मॅचला ऑलरेडी आपण खर्च केलाय. सो आता कोणत्याही प्रकारचा वेळ दौडवू नका. टायमिंग इकडे देखील लागेल 10:57 आणि 10:57 तुमची मॅच ऑन होते. पुढचे 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं यायची. सो या गोष्टीचा भान ठेवा आणि स्पेशली जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होते तेव्हा वेळेचं महत्त्व भरपूर महत्त्वाचं आहे. कारण की लास्ट मोमेंटवरती जेव्हा मॅच क्रुशियल मोमेंटवरती असते ना तेव्हा प्रत्येकजण एक्सपेक्ट करतो की पेनल्टी नको लागावी. सो मी तर म्हणेन की आता वेळ वाचवा. लुसी 11 मळ चांगली बॅटिंग साकारली आहे. 74 धावा त्याने बनवल्यात. 75 आव्हान आहे. बोला तयार. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल. पहिलाच बॉल. ऑप्शनचा भरपूर जास्त बाहेर. अंपायर्स वळतील आणि अंपायरचं दोन्ही हात समांतर होत आहेत. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि धाव फलक आपण पाहतोय 1 आकड्यावरती. एक्स्ट्रा पासून सुरुवात झाली. खूप जास्त फ्लाईट होती बॉलला. हा पहा अगदी मैदानाचा बाहेरच तळला. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आणि अतिरिक्त धाव. आता स्वीप करायचं होतं परंतु फुल लेंथ बरोबर 3 स्टंप मध्ये हा सरप्राइझिंगली बॉल होता आणि प्रेडिक्ट देखील केलं होतं आकाशने. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जर बघितलं गेलं तर ओळखलं होतं लोवा फुल टॉस बॉल, परंतु ते बॉल्स मधली जी गती होती ना ती नाही परखता आली आणि त्यामुळे त्या बॅटचं कनेक्शन नाही झालं. बरोबर वाकला होता. गुडघ्यांवरती बॉल लागला. एक वाईड आणि त्यानंतर सिंगल. सो एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 75चा पाठलाग. एक सिंगल त्या फलकावरती आपण पाहतोय. फिल्डिंग सेटअप लॉंग ऑन आणि मिड विकेट. आकाश करिता बॅटची कडा होती. जरूर कडा होती कारण की जे एक्सप्रेशन यष्टीरक्षकाचे पाहिले बॉलरचे पाहिले क्लिअरली एज होती. आता टीव्ही स्क्रीनवरती देखील दिसतंय की आतली कडा, परंतु क्लोज जेव्हा तुम्ही यष्टीरक्षण करत असताना तेव्हा ह्या अशा छोट्या एजेस आहेत ना तर थोडं डिफिकल्ट बनतात. परंतु प्रयत्न चांगले केले. डॉट बॉल आलाय. आणखी एक चांगला बॉल आहे. आकाशला थांबवायचा प्रयत्न केलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये मी म्हणेन की गोलंदाज योगेनने त्याची ताकद दाखवली. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने आता धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं. शिफ्ट होत असताना 2 आकड्यावरती बघा 3 चेंडू जर बघितले गेले तर वाईड पासून दूर चेंडू फेकला होता. सुरुवात तिकडनं केली पण त्यानंतरचे लगातार 3 डॉट बॉल आलेत. बघा इथे एक धाव जरूर आली आहे पण ती 22च्या स्वरूपामध्ये. त्यामुळे असं म्हणावं लागेल की योगेनचे 3 डॉट बॉल आहेत. पुन्हा गोलंदाज यार. आता दूर केलाय थोडा बॉल आणि आता अंपायर्स पुन्हा वळतील. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये हा दुसरा वाईट बॉल फेकला योगेनने. इंटेन्शन एक क्लिअर दिसतं योगेनचं की बॅटरला फार जास्त रूम नाही द्यायचे आणि फिल्डिंग सेटअप जर बघितला गेला तर मिड विकेट आणि लॉंग ऑन, त्यामुळे थोडे पुढे बॉल आणि बाहेर ठेवायचा प्रयत्न करतो जेणेकरून बॉल खेचला तरी पण तो डिस्टन्स नाही कव्हर करून द्यायचा बॅटरला. आणि बरोबर प्लॅनिंगने गोलंदाजी चालू आहे. पुन्हा कडा लागली आहे. थर्ड मॅन. आता बॉल हातामध्ये जाऊन पोहोचला आणि आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी केली आहे. बघा जिथे आपण चर्चा करत होतो ना की आता सध्याचं मॉडर्न क्रिकेट पाहतो आणि या मॉडर्न क्रिकेटमध्ये तुम्हाला भरपूर इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतात किंवा स्टार्ट पासून बॅटरच्या मनामध्ये एक असं की आता वेगाने दावा बनवायचा आहे. स्पेशली सेकंड इनिंगमध्ये मोठा चेस डाऊनचा पाठलाग चालू असतो. तिथे तेव्हा तुम्ही जेव्हा चांगली गोलंदाजी करताना तिकडे तुमची ताकद दिसते आणि तेच केलंय. आणखी एक चांगला बॉल आहे. कार्पेटच्या सहाय्याने बॉल चाललाय. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे त्यामुळे धावा फार जास्त नाही मिळणार. एक सिंगल बनतीये आणि या सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं. टोटल 5 बॉल फेकून झालेत आणि 4 धावात फलकावरती. वाईड 2 डॉट मग 22 मग पुन्हा वाईड मग पुन्हा डॉट आणि सिंगल आली. 3 धावा वैयक्तिक योगेनने दिल्यात. शेवटचा बॉल.
स्टेप आउट केलाय, खेचलाय. आकाश फार वेळ शांत नाही राहणार आणि बॉल मैदानाच्या पलीकडे. धावा मिळतील 6. वाईट पासून सुरुवात आणि षटकाराने केलंय या षटकाचा अंत. बघा रिप्ले मध्ये तुम्ही जर बघितलं गेलं तर आकाशची चाणाक्ष वृत्ती क्लिअरली दिसते. स्टेप आउट केला त्याने, पुढे आला आणि त्यानंतर बॉलला खेचलाय. आकाश जेव्हा नॉन स्ट्रायकर एंड वरती होता तेव्हा त्याने पाहिलं होतं की बघा टप्पा पडल्यानंतर बॉल कुठेतरी वळण घेतो, हलका टर्न होतो आणि जेव्हा तुम्ही स्टेप आउट करता कटर बॉलर असो स्पिनर असो, तो टर्न आहे तो कमी करता. ती जो टप्पा पडल्यानंतर जो वळण मिळतो ना तो तुम्ही पुढे आल्यानंतर तो कमी होतो आणि कनेक्शन प्रॉपरली होतं आणि तेच पाहायला मिळालं. ताकद झोकली त्या फटक्या मागे आणि बरोबर जेव्हा बॅटचा मिडल झाला बॉल सरळ निघून गेला सीमा पार आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात गोलंदाजाने चांगली केलेली पण एक मोठा फटका पुन्हा कॅल्क्युलेशन तुमचं बिघडवतं हे दिसलंय. 10 धावा फलकावरती आलात. षटक क्रमांक 2 आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आकाश. आकाश आकाश तयार होतोय दुसऱ्या षटकामध्ये. वेगाने आणि जितक्या वेगाने बॉल आलाय तितक्याच कलात्मकतेने टर्न केलं बॉडीला आणि स्विच अँड स्विच पहिल्या बॉलवरती आकाशला पाठवलं बाउंड्री पार, चौकार. रिव्हर्स स्वीप खेळले सूरज. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. रिव्हर्स झाले आणि त्यानंतर बॉलला बरोबर मिडल करत असताना डीप थर्ड मॅनच्या पलीकडे पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीसाठी. चौकार आणि धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेल्या 14 आकड्यावरती. श्रीराम फाउंडेशन ओळा आणि लुसी 11 बर्ड या दोन संघांमध्ये आपण हे सध्याचं महासंग्राम पाहतोय जे रंगत. थोडी पाठी लेन केली, वेट केलं, आता पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवलं आणि बॅक टू बॅक दुसरा लगातार बार बार येतोय दुसरा वार. सूरजचा दुसरा चौकार. अश्वत्रा टायमिंग सेट आपण तर केलेला आहे त्यामुळे वेळ महत्वाचा आहे आणि तो वेळ वाचवा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 10 फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलं गेलं 18. पुन्हा गोलंदाज तयार होता. आता रिव्हर्स पुन्हा खेळायचा प्रयत्न होता परंतु आता थोडा वेग वाढवला होता आणि टप्पा जर बघितला गेला तर पहिल्या 2 बॉलवरती जो हाफ ट्रॅकर होता ना ती चर्चा केली की जास्त शॉर्ट पिच लेंथ वरती बॉलिंग होते त्याच्यामुळे थोडं पुढे हाताळला आणि त्याचाचमुळे हा डॉट बॉल आलाय. परंतु सुरुवात चांगली झाली या षटकामध्ये. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्या. टोटल 18 वरती जाऊन पोहोचले. 27 मध्ये 57 ची गरज आहे. 3 स्टंप मध्ये लॉंग ऑफ आहेत परंतु दूर आहेत त्यामुळे एक धाव बनतीये. दुसरीचा प्रयत्न नाही केला. आकाशला स्ट्रायकर एंड वरती आता थांबला आकाश. एका सिंगलच्या मदतीने या षटकातील 4 बॉल झालेत. या षटकामध्ये 9 आल्या. टोटल 19 कारण की मागील षटकामध्ये 10 होता आणि 11.40 ॲव्हरेजने धावा फलकावरती सध्या चालू आहेत आणि 12.92 आस्किंग रन रेट इकडनं आणि 12च्या ॲव्हरेजने धावा बनवणं मी म्हणेन की या खेळपट्टीवरती फार कठीण नाही आहे. परंतु विकेट जर तुम्ही गमावले तर मग कठीण होईल. आकाश करिता बाहेर ठेवायचा प्रयत्न केलाय, दूर ठेवायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर बॅटची पुन्हा कडा लागली. डॉट बॉल आलाय.
निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 5 बॉल फेकून झाले ते 19 धावा. मागील चेंडू बघा आकाश करिता कशा प्रकारे हाताळलेला, बोटं फिरवलेली आणि आकाशने सर्वप्रथमतः पुढे आला, त्यानंतर बॅकफुटला गेला आणि मग कट करायचा प्रयत्न केला. त्यामुळे तर बॉलचा डिस्टन्स दूर होता, त्यामुळे बॅटची कडा लागली आणि ते कनेक्शन योग्य नाही झालं, प्रॉपरली नाही झालं. अंतिम बॉल वेगाने टाकायचा प्रयत्न. आता अंपायरचा इशारा आहे तो व्हाईट बॉल, कारण की लाईनचा भरपूर जास्त बाहेर गेलेत आणि हा शेवटचा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धाव फलक जाऊन पोहोचले. 20 या आधीच्या षटकामध्ये 10 आलेल्या, या षटकामध्ये देखील आतापर्यंत 10 आल्यात. अंतिम बॉल आणि जेव्हा लास्ट ओव्हरचं अंतिम बॉल होता ना, आकाशने एक धमाका दाखवला होता. आता या अंतिम बॉलवरती देखील आकाश धमाका दाखवेल का? खेचायचा प्रयत्न केलेला, फिल्डर आहेत लॉंग ऑनला, भरपूर दूरवरनं आलेत परंतु पोहोचले. बॉल अडवायचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने षटक कंप्लीट होताना पाहायला मिळते. ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 11.00 चा अवरेजने धाव फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलं गेलंय 22 आकड्यावरती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. अंतिम बॉल आपण पाहतोय. हा गुडघे वाकून खेचायचा प्रयत्न केलेला परंतु कनेक्शन तितके योग्य नाही झालं आणि त्यानंतर फिल्डिंग एफर्ट्स पहा किती सुंदर, अगदी सीमारेषेच्या जवळ. वाह क्या बात आहे. आणि जितकी फिल्डिंग एफर्ट्स चांगले आहेत ना, तितकाच ओमसाई मूव्हीज लाईव्हचे कॅमेरा वर्क आणि त्यांची ऑपरेटिंग आपल्याला चांगली पाहायला मिळाली. कारण की बघा, जेव्हा खेळाडू मैदानामध्ये असे कौशल्य दाखवतो ना, ते कौशल्यांना या पटलावरती यूट्यूबच्या माध्यमातून हायलाईट करण्याचं काम आहे ना, ती यूट्यूब वाहिनी करत असते. आणि हे सातत्याने ओमसाई मूव्हीजच्या माध्यमातून आपण भरपूर काळ पाहत आलोय. अगदी कमी काळामध्ये चर्चेत ही वाहिनी राहिली आणि खूप कमी काळामध्ये चांगलं स्वतःला डेव्हलप केलंय या वाहिनीने. छोट्यापासून सुरुवात केली होती आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर बघितलं गेलं तर टोटल 21,159 लोक या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून व्हिजिट करून गेलेत. क्या बात आहे. सो पहिलाच दिवस आहे आणि आजचा पहिल्या दिवसामध्येच आपण जर बघितलं तर तब्बल 21,000 प्रेक्षक या स्पर्धेमध्ये व्हिजिट करून गेलेत आणि उद्या एक ओमसाईच्या माध्यमातून अनाउन्समेंट देखील होईल प्रेक्षकांकरिता. 22व्या फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आलाय गोलंदाज रवी. योगेश पहिलं षटक, मग आकाश, मग रवी. पहिले दोनही गोलंदाज थोडे महाग झालेत असं म्हणावं लागेल की डबल फिगर मध्ये धावा दिल्यात त्याने. रवी पहिलाच बॉल, मी तर म्हणेन की खराब चेंडू होता, कनेक्शन नाही झालं. ते रवीशे मी म्हणेन की भाग्यच होते, कारण की इथे जर कनेक्ट झालं असतं तर कदाचित, परंतु अंपायरचा इशारा काय, तो डॉट बॉल आहे. वन फॉर दी ओव्हर, एक बाउन्सर हे देखील दिलंय, डॉट बॉल आलाय. बॅटर करिता फार मोठी संधी होती या बॉलवरती. पुढे टाकलेला, पुन्हा फुल टॉस, टर्न केलाय बॉडीला आणि बॉल चाललाय. स्कोर ऑफ द विकेट, चौकारा करिता धावा 4. हा चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने आता धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 26 आकड्यावरती. पहिला बॉल रवीचा पाहिला, तो देखील बॉडी लेंथ वरती लेग स्टंपवरती ठेवायचा प्रयत्न केला. यावेळेस देखील तर इथे तर मुबदाच दिली होती बॅटर करिता की और सीधा मारो. हा पहिला बॉल पहा, भरपूर दूरवरनं बॅटला लागला होता बॉल, त्याच्यामुळे तो डॉट आलेला. सोडू दिला असता तर कदाचित वाईड असा. हा दुसरा बॉल पहा, हा लोवर फुल टॉस बॉल आणि योग्य पद्धतीनं बॉलला पाठवलं चौकारा करिता. आणि 26 धावात 22 चेंडू आणि 22 मध्ये बघा आता 49 ची गरज आहे. मॅच क्लोज येत चालली आहे आणि म्हटलं होतं ना की लुसी 11 मर्ड संघाला या मॅच मध्ये काय करायचं तर समोरच्या संघाची पार्टनरशिप जुळून नाही द्यायची. पण सध्या पार्टनरशिप झाली 26 धाव्यांची.
स्लब बॉल टॉप एज हवेत आणि आता स्वतः गोलंदाज रवी पोहोचलाय आणि काम 25 नाही तर झालं 50. पार्टनरशिप ब्रेक करायची होती आणि मिळाला विकेट. सूरज 9 मध्ये 14 बनवलेला, पण आता सूरज आसेला जाताना दिसतोय. विकेट. नवीन बॅटर आता नरेंद्र आलेत क्रमांक 3 वर, जे स्ट्रायकर एंड वरती असेल. आणि नरेंद्र का आला, कारण की लास्ट बॉल वरती विकेट आला आणि सूरज माघारी परतला गेला. आणि सूरजची बॅटिंग भरपूर चांगली चाललेली. 9 चेंडूमध्ये त्याने 14 धावा बनवलेला, वेगाने बॅटिंग करत होता, परंतु आता माघारी परतलाय. आणि बघा आता मागील 2 ते 3 चेंडूमध्ये थोडे चित्र बदललंय. रिक्वायर्ड रन रेट जे सुरुवातीला आपण पाहिलं होतं ना की 11-12, ते रिक्वायर्ड रन रेट आता 14 वरती जाऊन पोहोचलाय, कारण की करंट रन रेट घसरलाय, सरासरी घसरली. आता पुन्हा स्पिनिंग अटॅक करायचा होता, बॅटला लागलाय फाईन लेग्स. फिल्डर बॉल लढवतात फेकी करेपर्यंत. ओ डायरेक्ट हिट. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. आणि इकडे बघा, विचारही केलं नव्हतं जेव्हा फेकलेला बॉल की हा यस्टर्न वरती लागेल, परंतु तो जाऊन यस्टर्न वरती आदळला आणि नरेंद्र आला आणि नरेंद्र निघाला. विकेट. रिप्ले पहा. फाईन लेगचे फिल्डर थोडी मिसफिल्ड केली, बॉल फेकला, आकाश लिपटच्या क्लोज ने निघाला आणि हा पहा दिनेश तिकडे होता आणि दिनेशने ती फेकी केली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जितक्या वेळा पाहाल ना तितक्या वेळा तुम्हाला मी म्हणेन की हे काय झालं असं म्हणावं लागेल की मोये मोये. हा पहा पुन्हा एकदा मिसफिल्ड झाली, बॉलला उचलला, फेकी करेपर्यंत बॅटर नरेंद्र पाठी पाहत होता, बॉलला पाहत होता. त्याने मी तर म्हणेन की सर्वप्रथम तर तुम्ही जी चिकी सिंगल आहे ना, जी सर्कलमध्ये तुम्ही जेव्हा पण सिंगल चोरायचा प्रयत्न करताना त्यावेळेस तुमचं पहिलं इंटेन्शन हे राहिलं पाहिजे की तुम्ही जर सिंगल घेताय तर मग क्रीज पर्यंत किती लवकर पोहोचाल याचा प्लॅनिंग केलं पाहिजे, ना की तुम्ही बॉलला पाहिलं पाहिजे. तिकडे नरेंद्र बॉलला वॉच करत, त्याच्यामुळे तो पोहोचलाच नाही. सर्कलमध्ये ऑलवेज आहेत ना सिंगल रिस्कीच असतात जेव्हा फिल्डरच्या हातामध्ये बॉल असतो, आणि स्पेशली जेव्हा डायरेक्ट हिट होतात तेव्हा तर भरपूर रिस्की होतं आणि तेच होतं. झालं, रिस्क घेतली आणि विकेट मिळाला. मागील 3 चेंडूमध्ये 2 विकेट आल्या आहेत. एक रनआउटच्या माध्यमातून, एक झेल बाद, पहिला डॉट, मग चौकार आणि त्यानंतर लगातार 2 चेंडूमध्ये 2 विकेट एक. त्यामुळे आता मॅचचं परिस्थिती थोडी बदलली आहे. पण रवीने काम मी म्हटलं होतं ना की 25 नाही तर 50 करायला सुरुवात केली आहे. आणखी एक चांगला बॉल आहे, फेकी करेपर्यंत आता 1 धाव मिळते 22च्या स्वरूपात आणि एका धावेच्या मदतीनं टोटल 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा आहेत. 2 विकेट गमावले गेले. आता 19 मध्ये 48ची गरज आहे आणि आता हळूहळू का होईना पण मॅचची परिस्थिती थोडी बदलताना दिसायला सुरुवात झाली आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. फुल टॉस स्लो पिक केलाय आणि तुम्ही असा फुल टॉस दिला तर कोण सोडेल. गोपालने बॉलला पाठवले सरळ प्रेक्षकांकडे. 6 ऍक्शन रिप्ले मध्ये जर बघितलं गेलं तर मी या चेंडूची जरूर सिद्धेश्वरची चर्चा करेन. हा पहिल्यांदा बॉल पाहूयात. हा फुलटॉस बॉल होता ज्याच्यामध्ये गती कमी होती, फ्लाईट जास्त दिलेली. आणि तुम्ही मागील काही वर्षापूर्वीचा क्रिकेट जर बघितला, जुना क्रिकेट, तर बॉलर्स लोक ऑलवेज चान्स घ्यायचे आणि ते फुलटॉस बॅटरला मुद्दाम द्यायचे ज्याच्यामध्ये गती कमी असायची, फ्लाइटेड बॉल असायचे, जेणेकरून जर मिस टाइम झाला तर कॅचेस होतात. परंतु मी म्हणेन की इथे जास्त वेळ दिला का रवीने. रवीचे प्लॅनिंग्स बरोबर होते पण खूप जास्त फ्लाईट दिली होती बॉलला
आणि त्याच्यामुळे बॅटरला भरपूर वेळ मिळाला बॉलला खेचायला आणि त्याच्यामुळे तो बॉल खेचला होता. रिप्लेमध्ये बघा पुन्हा क्लिअर दिसतं. हा पहा खूप जास्त फ्लाईट झाली होती, त्याच्यामुळे वेळ जास्त मिळाला आणि बॅट योग्य पद्धतीने आली, ताकद जास्त जोडली आणि मग बरोबर तो बॉल निघून गेला. डाव फळकावरती धावा जाऊन पोहोचला 33. सो विजयाकरिता 18 बॉल आणि 18 मध्ये 42 ची गरज आहे. षटक क्रमांक 4 आणि या 4थ्या षटकामध्ये लुसी 11 मड संघाकडनं गोलंदाजीवरती आलाय गोलंदाज योगेन, ज्याने पहिलं षटक हाताळलेलं. 9 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये योगेनने. आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन पहिला बॉल हा देखील फुल टॉस होता, पाठी चालला आणि आता लॉंग स्टॉप रिजन मध्ये अंपायरचा इशारा हा वाईड आणि त्याच्यावरती 4 खोलला अंपायरने पंजा, मिळाल्या 5. आणि मड संघाला एक गोष्ट अगदी बारकाईने ठाऊक आहे. शफल केलं होतं त्यानंतर हा वाईड आहे जरूर, परंतु यस्ट्यांच्या किती क्लोज न गेलाय बॉल. 1-2 सेंटीमीटर आणखी आत असता तर कदाचित यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. म्हणून मी मगाशी उल्लेख केला होता ना की दाने दाने पे लिखा होता खाने वाले का नाम. नशीब महत्वाचे. 38 धावा. बोला तयार. लवा फुल टॉस पुन्हा एकदा लॉग ऑनला फिल्डर आहेत. फेकी करेपर्यंत एकच बिलेल आणि एका जावेवरती संपुष्ट राहावं लागेल. एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 39 आकड्यावरती. मग आपण सिद्धेश्वर ज्याच्यावरती चर्चा करत होतो ना की लुसी 11 मड संघाला माहिती आहे मोमेंटम थोडं बदललंय. तयार गोलंदाज आकाश करिता. आकाश फुल लेन पुन्हा एकदा. आकाशला मी तर म्हणेन की बरोबर आज प्रिपेअर होऊन आलेत की आकाशच्या अगेन्स्ट कशी बॉलिंग करायची. परफेक्ट गोलंदाजी आणि आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 9 बॉल त्याच्या अगेन्स्ट फेकलेत आणि 9 चेंडूमध्ये त्याने 10 धावा बनवल्या. थोडं शांत खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेळ घेतात, परंतु जे खेळाडू वेळ घेतात, स्वतःला वेळ देतात, मैदानावरती तो टाइम स्पेंड करतो आणि त्यानंतर जर परिस्थितीला सावरून त्याने पलटवार केला तर तो सर्वात भयानक असतो. त्यामुळे आकाशाने स्वतःला वेळ दिलाय, पण आपल्या संघाची वेळ बदलवेल का? हा गोलंदाज सध्या वेळ बदलवतोय. आणखी एक विकेट आलाय. फलंदाज बाद होईल गोपाल. विकेट क्रमांक 3. गोपाल सुरुवातीला आधी मनामध्ये काही वेगळं बनवलेलं आणि त्यानंतर जेव्हा अंतिम क्षणी पाहिलं की बॉल थोडा दूर आला स्ट्रिप आउट केल्यानंतर, त्यानंतर मनामध्ये दुसरंच काही झालं आणि मी म्हणेन की थोडं डबल माइंड होऊन फटका खेळायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे विकेट आणि धक्का बसत असताना 41 वरती 3 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. योगेनने कमबॅक जरूर केलाय. या षटकामध्ये योगेनने अवघ्या 5 धावा दिल्यात. चांगला बॉल आहे. अपील जोरदार, बरोबर टो क्रशिंग यॉर्कर आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर सक्सेसफुल षटकाची समाप्ती झाली. षटक समाप्त झाले 4 आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती आपण धावा जर बघितल्या गेल्या तर 41 आकड्यावरती आपण पाहतोय आणि आता विजयाकरिता राहिले 12 बॉल आणि 12 मध्ये 34 ची गरज आहे. बघा आपण 25 मिनिटं घेतलेत. हे 4 वेगाने बॉल हाताळलेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर निधव चेंडूची समाप्ती. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. ॲक्शन रिप्ले. लेग स्टंपवरती बॉल वेगाने पाठीमागे निघून गेला. बॅट आणि
त्यानंतर जर बघितलं गेलं तर बोला यार, ओहो हो, पायातला बॉल उडवला आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. आकाश आहे आणि आकाश अशा प्रकारच्या फटके मारण्याकरिता ओळखलं जातं. पायातला बॉल होता आणि काय फटका खेळला, बॅटचा स्विंग, बॅटचा फ्लो आणि बॉलला सरळ पाठवला मैदानाच्या बाहेर. सिक्सर आणि सिक्सरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. टोटल 51 आकड्यावरती. आणि आता विजयाकरिता जर इक्वेशन पाहिलं गेलं तर आता 9 चेंडू आणि 9 मध्ये 24 ची गरज आहे. माझ्या जवळ आली आहे. म्हटलं होतं ना की लुसी 11 मळ संघाला एक गोष्ट ठाऊक होती, एका बाजूने विकेट पडतायत, एका बाजूने बॅटर परतलेत, परंतु आकाश हा मैदानामध्ये आणि जिथपर्यंत आकाश मैदानामध्ये तिथपर्यंत ती धोक्याची घंटा वाजते आणि आता धोका वाढत चाललाय. म्हणून म्हटलं बघाशी देखील म्हटलं होतं आकाश वेळ घेतोय, तो वेळ जाऊ देतोय आणि आता दहाडायला त्याने सुरुवात केली आहे. पॉलत यार 9-24 पुन्हा उडवलाय. उंची उंची आणि तितकीच लांबी देखील आहे. बॅक टू बॅक आकाशचा हा दुसरा वार, दुसरा षटकार. ने 2 वार काढले पठ्ठ्याने आणि या दोनही बॉलला सीमारेषा पार पाठवलं. सुरुवातीला 9 चेंडू मध्ये आकाशच्या 10 धावा होत्या, परंतु आता 13 मध्ये त्याने बनवल्या 26. म्हणजे बघा गेअर शिफ्ट किती लवकर त्याने केलाय. परंतु रवी या आधी चांगली गोलंदाजी करून गेला होता, पण या षटकामध्ये 1 चौकार 2 सिक्सर रवीने खाल्ल्या. ट्रॅकवरती यावं लागेल आणि अजूनही मॅच संपलेलं नाहीये. आकाशचा 1 विकेटसाठी प्रयत्न केले, इकडनं जर तो विकेट मिळाला तर सिच्युएशन बदलू शकते. लुसी 11 मड प्रयत्न करतायत, परंतु त्या प्रयत्नांच्या सामोरे आकाश त्याचे बल, त्याची शक्ती दाखवतोय. पायामध्ये अपील जोरदार फिंगर रॅप आणि लेग बी फोरच्या माध्यमातून धक्का मिळत असताना हा क्रमांक 4 काढला विकेट. या आधी जरूर 2 सिक्सर जोडले, परंतु तो योग्य बॉल पडला आणि आकाशला माघारी पाठवलं. धक्का बसत असताना चौथा. कमाल झाली, कमाल झाली. रवीने ती कमाल केली आहे, कारण की आकाशने जरूर 2 जोडले, परंतु तो एक महत्वाचा बॉल मॅचला सिच्युएशनला बदलवत होता आणि ते काम केलं. आता मॅच पुन्हा सिच्युएशन बदलते, कारण की विजयाकरिता राहिले चेंडू 7 आणि 7 मध्ये 18 ची गरज आहे. बदललाय, सिच्युएशन बदलली आहे. बॉल तयार होत आहे. 7 मध्ये 18 7 मध्ये 18 ची गरज आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे, दूरवरनं गेलेत. एक बनली आहे, दुसरीचा प्रयत्न हा ना मध्ये फसले. एकच बनली आणि एकाच्या मदतीनं दा फळकावरती आता जावा जाऊन पोहोचला गेला. टोटल 58 आकड्यावरती आणि आता विजयाकरिता 6 बॉल आणि 17 ची गरज आहे. काय रंगली मॅच,
कमालीची मॅच पाहायला मिळाली. बघा आजच्या दिवसामध्ये पहिली हाय व्होल्टेज आपण मॅच पाहिली, 85 स्कोर, एकतर्फी मॅच झाली. दुसरी देखील आपण बघितला छोटा टोटल, तो देखील एकतर्फी झाला. परंतु या तिसऱ्या मॅच मध्ये बॅलन्सिंग मॅच दिसली दोन्ही बाजूने. पहिल्या डावामध्ये विकेट पडत राहिले तरी देखील धावा बनवल्या मड संघाने आणि त्याचा पलटवार करत असताना खरं तर ओवळे संघाने चांगली बॅटिंग केली होती. स्पेशली आकाशचा उल्लेख करेन, 26 धाव्यांचं योगदान, त्याचा नॉक भरपूर चांगला पाहायला मिळाला. मॅच जवळ आली पण आता मॅचची सिच्युएशन बदलली आहे, कारण की 6 बॉल आणि 17ची गरज आहे. आणि अशा क्रुशियल मोमेंट मध्ये मी म्हणेन की 6-17च्या मॅच मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय तर पहिले 2 चेंडू. या पहिल्या 2 चेंडू मध्ये जो कंट्रोल मध्ये ठेवायचा प्रयत्न करेल तो तिकडे विजयश्री प्राप्त करेल, कारण की पहिल्या 2 मध्ये एक जरी जोडला ना बॅटिंग साइडनं तर मग परिस्थिती बदलेल. 7 मध्ये खेळाडू घ्यावा लागेल, कारण की टायमिंग भरपूर जास्त जातलाय, त्यामुळे आता मैदानाचा बाहेर एक आतमध्ये एक्स्ट्रा घ्यावा लागेल. आणि मी मगाशीच म्हटलं होतं ना की बघा असं नको व्हायला की मॅच क्रुशियल मोमेंट मध्ये आहे आणि तुम्ही पेनल्टीच्या सामोरे जाता. त्यामुळे टाइम मॅनेज करायला शिका. टाइम मॅनेजमेंट भरपूर महत्त्वाचं आहे. आणि आता क्रुशियल मोमेंट मध्ये एक खेळाडू एक्स्ट्रा इनफिल्ड 7 मध्ये, सो बाहेर जर बघितले गेले तर टोटल तुम्हाला स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आणि त्यानंतर लॉंग ऑफ थोडा वाईडिश एक्स्ट्रा कव्हरकडे 4 खेळाडू दिसतात. सो आता गॅप क्लिअर झाला, एक मोठा गॅप झालाय. 17ची गरज आहे. बॉल तयार, पार्थ करेल का? पहिला बॉल खेचायचा प्रयत्न केलाय, बरोबर लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. हलकी मिसफिल्ड, एक बनेल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला गेलं 59. 59 आकड्यावरती विजयाकरिता राहिले 5 बॉल आणि 5 चेंडू मध्ये. आता गरज आहे धावेंची 16. 16चा डोळा कोण दाखवेल? 16ची गरज आहे. कुठे होती मॅच? पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटत होतं की वन साइड बॅटिंग साइडला मॅच जाईल, मग त्यानंतर विकेट आले, विकेट जसे पडायला लागले पुन्हा सिच्युएशन बदलली, मग तदनंतर पुन्हा धावा आल्या आणि त्यानंतर जेव्हा आकाशचा विकेट पडला असं वाटलं की गोलंदाज कमबॅक करतील. परंतु आता मी म्हणेन की ते तराजूचे दोन्ही पारडेत ना, ज्यामध्ये एका बाजूने ओवळे संघ आहे, दुसऱ्या बाजूने मळ संघ आहे आणि दोन्ही पारडे सध्या समांतर आहेत. पण येणारी वेळ ही उत्तर जरूर देईल, पण ती कोणाच्या बाजूने झुकतीये वेळ? या मॅच मध्ये कोणाचा नावावरती असेल, कोण जाईल या स्पर्धेमध्ये? अक्षय सी फूड प्रस्तुत आपण नायगाव कोलीवाडा चषक जो पाहतोय, या स्पर्धेमध्ये कोण ठरेल बाजीगर पाहावं लागेल. पार्थ तयार होत आहे. पहिला बॉल चांगला कंट्रोल मध्ये दिसला, एक सिंगल दिली आहे. दुसरा बॉल ब्लॉक हॉल मध्ये जड में थी गेंदी आहे, बरोबर त्या सटीक टप्प्यावरती. आणि आता रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळेल, डायरेक्ट हिट. आणि मड संघ सध्या डायरेक्ट हिटच करतात. आणखी एक धक्का. जेव्हा या षटकाची सुरुवात झालेली तेव्हाच मी उल्लेख केला होता की पहिले 2 बॉल महत्वाचे आहेत, पहिले 2 चेंडू महत्वाचे आहेत, कारण की म्हणतात ना सुरुवात चांगली शेवट चांगला होतो. त्यामुळे पहिल्या 2 चेंडू मध्ये एकच धाव दिली पार्थने आणि एक रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील गेलाय. 2 धावा दिल्यात आणि त्याचमुळे जर बघितलं गेलं तर आता इक्वेशन टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. 4 बॉल आणि 4 मध्ये 15ची गरज आहे. आणि आता नवीन बॅटर विशाल आलाय, जो नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय आदर्श. विजयाकरिता गरज आहे अजूनही 15ची. 4 मध्ये 15.
हो चांगला बॉल आहे, भरपूर चांगला आहे. रनआउटची पुन्हा एकदा संधी मिळते. नॉन स्ट्रायकर एंडला विकेट जाईल, परंतु स्ट्रायकर एंड वरती गेला विशाल. आणि आता मॅचचं सिच्युएशन पाहिली तर राहिले 3 बॉल आणि 3 मध्ये आता गरजेच्या धावा आहेत, त्यामुळे जस्ट 15. विजयाकरिता जर बघितलं गेलं तर 3 बॉल आणि 3 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज आहे. 2 मोठे फटके, 2 बिग हिट पाहिजेत. विशाल स्ट्रायकर एंडवर. पुन्हा ब्लॉक हॉल मध्ये काय कमालीची गोलंदाजी केली आहे पार्थने. अंतिम षटकामध्ये धावातर फळकावरती आता 2 आले आणि अंतिम षटकामध्ये डेप्थ मध्ये तुम्ही एखाद्या गोलंदाजाकडनं एक्सपेक्ट करता ना की ते फुल लेंथ यॉर्कर साठी यॉर्कर बसेल, आणि ते पार्थने केलंय. मागील पारचे 4ही बॉल जर पाहिले गेले तर ते बरोबर फुल लेंथ यॉर्कर वरतीच होते आणि डेप्थ मध्ये ऍज अ फिनिशर म्हणून अशीच कामगिरी करायची असते जी पार्थने केली आहे. आता राहिले 2 चेंडू आणि 2 मध्ये विजयाकरिता जर इक्वेशन पाहिलं तर 13ची गरज आहे. आता 2 सिक्सर प्लस एक एक्स्ट्रा. चेसिंग कंपल्सरी आहे. पुन्हा ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा यॉर्कर आणि हॅट्स ऑफ यू भाई. परफेक्ट यॉर्कर. म्हणजे एखादा गोलंदाज त्याच्या स्पेल मध्ये किंवा त्याच्या षटकामध्ये 1-2 यॉर्कर जर हाताळत असेल तर त्याची ताकद दिसते. पण हा पहा, लगातार तुम्ही यॉर्कर जर हाताळत असाल तर तुमची ताकदही दिसते, त्याच्या पाठीमागे तुमची मेहनतही दिसते की तुम्ही किती मेहनत घेतली. कडेल लागला बॉल, विकेट मिळेल आणि त्यानंतर लुसी 11 मड संघाच्या नावावरती राहिली मॅच. काय कमालीचा खेळ राहिला. बॉलर्सने खरं तर पलटवार चांगला दिला. जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देऊयात आणि या मॅचचा हिरो बॅटरने नाही बनवल्या. सगळ्याच बॅटरने योगदान चांगलं दिलंय आणि गोलंदाजीचा विचार केला तर तिकडे देखील
कॉन्ट्रीब्यूट चांगलं केलंय आणि एक छोटा विचार विनिमय आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये अंपायर टेक्निशियन्स जे आमचे होते त्यांच्यासोबत आम्ही केला आणि ज्या पद्धतीने ॲज अ फिनिशर म्हणून जी फिनिशिंग दिसली ना गोलंदाजाकडनं पार्थला आपण देत आहोत प्लेअर ऑफ द मॅच. सो डेथमध्ये ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, एक विकेट घेतला, 4च त्याने धावा दिल्या आणि जे फिनिशिंग केले त्याने, त्यामुळे आपण पार्थला देत आहोत प्लेअर ऑफ द मॅच या पार्थ आमचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चला पार्थ आपण या प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक घेण्याकरिता. चला पार्थ आपण या प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता. अक्षय सी फूड आयोजित नायगाव कोलीवाडा चषक